बरोबर मजा आहे मजा यार. सालेग्राम नाही मिळेगा. मजे आ रे. स्वागत तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. आता आपण आता आपण चालले मुक्तीनाथला, त्यामुळे आता आपण बस मध्ये ट्रॅव्हल करतोय. झोपलो आता जवळजवळ किती वाजले तर दुपार झाले. आता आपण झोपलो होतो इथे बाहेर बघा. सगळे आपण बसल्या. हाय करू शकतोस तू ब्लॉग. आपण भेटू रस्त्यात. काय आता आपण बसलो चहा प्यायला मस्त रस्त्यावर. डोंगर बघा किती लांब दिसतोय का. थांब काय तुम्ही थोडे डोळे फाडा आणि पॉकलेट बघा. दिसत नाही डोंगर घ्या. हा कॅमेरा झूम करून बघायला लागेल. कसा घ्या चहाच भरू दे मग. बिस्किट लागतंय चांगलं. गाईच खातोय आम्ही. गाईच आता आपण बसमध्ये. गाईज खूप थंडी वाजते पण ह्याच्यामुळे मला किती उघडी ठेवायला लागते. परत प्रवास चालू झाला. जॅकेट घातलं आणि अडीच बसतो का. आणि साहिल त्यामुळे झोपलेला आहे. संदीप जागा आहे. संदीप मस्त हवा घेतोय वेदरची. कधी पहाडा में कधी आखाडा में. गाईज मला वाटतंय हे लग्न करा माझ्या बायकोला घेऊन मिठी घेऊन एकदम एकदम मस्त. गाईज व्ह्यू बघून सगळे डोंगर डोंगर आहे. गाईज लय डोंगर आहे. आता आपण भेटू पुढच्या स्पॉटला. गाईज व्ह्यू गावला आपल्याला बघा. फोन जर पडला ना चंदन डायरेक्ट चंदन लागेल. गाईज खूप रिस्क काम आहे व्हिडिओ काढणं. फोन जर पडला ना लय आवड काम. तिकडून दगड पडल्यात. साईल उठला होतो. मग सागर काय म्हणतो. मी काहीच म्हणत नाही. मी डायरेक्ट टॅग झालो सगळं. आता आपण आलोय डायरेक्ट जगातला सगळ्यात मोठा वॉटरफॉल ह्याला म्हणतात. बघून घ्या. काय वॉटरफॉल बघून घ्या. सागर कसा आहे धबधबा. आता आपला चालाय फोटोशूट. बघा काढू काढू थांब जरा. तिकडे बघा डोंगर फोटोच ना सेटिंग केली ना मोबाईल मध्ये. फोटो काढायला नाही का पाहिले काहीच वॉटरफॉल बघून झालाय. अरे डोंगर बघा काहीच किती मोठी मोठी. बस बीस गाड्या वेळा चालल्या होत्या. आम्ही चालले आमच्या बसमध्ये बसायला. तिथून पुढे परत प्रवास चालू आमचा. गाडी घासली खाली घाली. दूर निघला गाईज गाडीचा. गाईज तुम्ही बघू शकता आम्ही बसलो. गाईज नवीन ब्लॉगर पैदा झाला. इंजिन काम काढला आता. आता शॉट होते टाकले लागणार घास. वास आला बघ. टायर फुटला जळलं काहीतरी. इकडे बघ ना इकडे बघ. गाईज आता अवघड काम होतं आमचं. इथून बघा खाई किती वासाला. आता आपण थांबलो इथं चेक पोस्ट वर जरा परमिट बनवायचे म्हणून. कोणचं काय रे संजय भाई. कोणचं काय काय माहिती सांगता नाही येणार. मध्येच आम्ही मुस्तांग मध्ये. व्ह्यू चेक करा. व्ह्यूची कमीच नाही. ते आपला माणूस कुठे आहे परमिट वाला आहे ना. पैसे वैसे द्यायचे सगळं त्याला. परमिट बनवणार मग इथं पुढं आपल्याला एंट्री मुक्तीनाथसाठी. ओके ना सागर. ओके. वातावरण बघून घ्या. हे डग आहे ना शिफ्ट होतं इकडून तिकडं. आम्हाला याच्या पण वर जायचे. हा ऑन टॉप ऑक्सिजन सिलेंडर 5 परमिट काढतोय. ऑक्सिजन सिलेंडर घेतोय 5 गाडीचे. आणि इकडे आता बुक करणार थोड्या वेळात. ले फालतू साहिल दिखाना पड़ेगा उसके बाद ले लेना फोटो. आपलं नाही बंधू आपके पास. सबका एक साथ है क्या. आपका एक ही साथ में दिखाओ एक और इसमें गाइस ऐसा परमिट है देखो. ये परमिट के बिना एंट्री नहीं होती किधर है कि नहीं. बस सही है. हाँ ओके ओके चलो. गाइस आता मेन मुस्तांग चालू झालोय. तुम्ही व्ह्यू बघून घ्या. हे सर खिडकी खोल ना. खूपच बेकार डोंगर आहेत. पण जरा गचके बी असतात त्यामुळे जरा काही दिसत नाही. बाहेर होता तुम्हाला दाखवतो परत. गाइस डोंगर बघा. गाइस हे कॅमेरा तेवढा कॅप्चर होत नाही पण डोळ्याला लय भारी वाटते. हो
संदीप कसं आहे साहिल व्हिडिओने बघू शकतो तुम्ही कॅमेऱ्यात नाही बघू शकता इकडे लय काय करायचं बघायचं असेल तर इकडे यावं लागेल खूप थंडी थोड्या वेळ आम्ही तुम्हाला बर्फ घ्यायला दिसत टोपे घातले मी नाही घातले काय आता गार चालू झाले बघून घ्या थांबलोय आम्ही आता मजे व्हिडिओ काढा त्यांचा पटपटा आता इथं एक नंबर व्ह्यू आहे गाईज आणि मस्त लेक बिक आहे डोंगर बिंगर बघून घ्या आणि असं सगळं आता इथं ही आमची गाडी आहे गाईज थांबलोय साहिल कसा व्ह्यू एकदम मस्त आहे पण काय बर्फ काय दिसता ना आम्हाला बर्फ अजून पुढे गेला हाय बर्फ दिसता आमचं कॉटेज बघायचं गाईज आता ते कॉटेज कोणचं हे काय हे कॉटेज समोरचं नाईट संध्याकाळ गाईज आपल्यासोबत आपले गाईड गाईड घेतला आम्ही आता ते आपल्याला जरा इथं सालिग्राम पत्थर हे करते सालिग्राम पत्थर ये म्हणते सालिग्राम पत्थर आमच्यातलं एक पोरगा म्हणते इंस्टाग्राम हाँ ज्यादा पानी आ रहा है क्या अब कहाँ से लिएगा यार गाइस झाड़ बहुत पानी बह रहा है यही पानी सारा पिया क्या कर रहे हैं आप सालिग्राम नहीं मिलेगा मजे ही मजे आ रहे बहुत मजे बर्फ बर्फ है क्या नहीं आगे बर्फ नहीं है भैया थोड़ा बहुत भी नहीं है पहाड़ पे देखने को मिलेगा क्या पहाड़ में तो मिलेगी सुबह में अभी क्योंकि नीचे नहीं पहाड़ पे देखने को मिलेगा ना मिलेगा मिलेगा हाँ फिर हाँ फिर कोई दिक्कत नहीं अरे उधर क्या नाला छोड़ा है क्या फिर ऐसा गंदगी हो जाता है फिर वो टायर है क्या टायर और खुल जाता है पूरा सीन खुल जाता आपने को देखने में मजे गाईज आता पुन्हा आलोय मारफा विलेज मध्ये आता इथून हे विलेज आहे वेलकम टू मारफा विलेज बघून घ्या डोंगर बिंगर सगळे आता आपण चाललोय विलेजच्या आतमध्ये तर गाईज आता आपण मारफा विलेज मध्ये हे असं मारफा विलेज आहे आता फिरतोय मारफा विलेज मध्ये आपले जोडदार पुढे आहे आपण चालतोय आता अगं अशी घर आहे दगडाची इकडं ते घर आहे दगडाचे आणि इथून एक्झिट आहे वाटतं आता तिकडून शिरलो इकडून एक्झिट आता परत जाऊन गाडीत बसायचं गाईज मारफा विलेजची गल्ली आहे बघा आता आपण मुस्तांग मध्ये आपल्याला आता बर्फ दिसणार आहे पुढे बर्फचं पहाड बस की काय बरोबर मजा आहे मजा आ रहा है दिसला का बर्फ दिख रहा है अभी उधर जाएंगे हम लोग आता आपण मुक्तनाथच्या जवळ जवळ पोहोचलो खाली उतरल्यावर बघू अजून दाखवून तिकडे बर्फ का पहाड़ था पर बर्फ का पहाड़ किधर गया बर्फ नहीं आता अभी गया बर्फ का पहाड़ बाद में दिखाता है आपको इकडे क्या करेगा गाईज फायनली आपण मुक्तीनाथ मध्ये पोहोचलोय लय थंडी आहे सगळ्यांनी स्वेटर वेटर घातले गाइस डायरेक्ट फाटून हातात आले आता गरमागरम गाईज काहीतरी इंडियन हा इंडियन खाणं इथं मायनस आहे ना -5-6 डिग्री तिकडे डोंगर बिंगर लय बेकार आहे गाइस जगातील सर्वात उंच आलेलो आहे आम्ही आता 12,800 मीटर फुटाच्या उंचीवर आहे आम्ही सध्या इथं नाही तर नाही ए साहिल बर्फ का पहाड़ किधर है गाइस को दिखाने दो ना उधर झूम करना पड़ेगा गाइस आज दिसा नाही ते बर्फचं पहाड़ पुढे गेलं दाखवतो तुम्हाला गाइस आलोय आम्ही पहाड पहिले बघून ये ते गेलाय तिकडे नाश्ता बघायला आणि इकडे पहाड़ आलं पुढलं एक नंबर ये बर्फ के पहाड़ देखो गाइस इधर बर्फ के पहाड़ है गाइस बघा ही स्मोकिंग करते गाइस ही नाबालक आहे नाही आम्ही जरा देसी बांधलं कसं बांधलंय याने बाहेर मला बांधलाय रूमवर उचलला होता गाइस आता ना -5 डिग्री टेम्परेचर चालू आहे आणि ना आणि संध्याकाळी डायरेक्ट 18 सणसवाडीत आम्ही पहिल्यांदा सणसवाडीतले पहिलेच बाजू आम्ही पोहोचलोय सणसवाडीतले गाईज असल्या व्हॅन मध्ये आलतो आम्ही आणि ही व्हॅन आहे ना 4 इंची व्हॅन आहे बरं तर इथवर पोहोचलो नाही तर लय शॉर्ट झाला असता आता आपण गाइस माहित घरातला गायची आता आपण जेवण बिवण करून आलोय फोनला चार्ज मध्ये स्विच ऑफ झाला त्यामुळे काय व्हिडिओ काढता आला नाही चार्ज झालाय फोन आता इथं आले हॉटेल शॉटायला हॉटेल शॉटचं आता पुढे बर्फ बर्फ बघा गायच तिकडं
गाईज बर्फ गाईज दुसऱ्या फोन मधून तुम्हाला बर्फ दाखवतोय झूम करून. आता दिसतंय का नाही बघा, काय माहिती. मुंग्याच होत्या सगळ्या बघा. ते जे पहाड आहे ना तिथं बर्फ आहे. आता दिवसा दिसताना उद्या दाखवतो तुम्हाला. गाईज गुड नाईट, स्वीट ड्रीम. नाही परत तर काय आता आम्ही रूमवरती आम्ही सगळेजण आता ती दोघं जण झोपल्यात. ती दोघं जण झोपल्यात, आम्ही तिघं जण जागे आहे. आता उद्या सकाळी जायचं आपल्याला मुक्तीनाथच्या मंदिरात. त्याकरता लवकर झोपायला लागणार. उद्या लवकर उठायचे 5 वाजताच आणि सकाळ जायचे. त्यामुळे आजचा ब्लॉग आपण इथे एंड करू. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.